श्री स्वामी समर्थ. उद्या किंक्रांत घरावरून ओवाळून टाका. ही एक वस्तू 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल, प्रगती होईल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाओ, हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते. मित्रांनो, उद्या 15 जानेवारी 2026 वार गुरुवार. मकर संक्रांतीचा उत्साह संपला असला तरी उद्याचा दिवस आपल्या आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण उद्या आहे किंक्रांत, ज्याला आपण ग्रामीण भाषेत करी किंवा कर असेही म्हणतो. अनेक जण या दिवसाला अशुभ मानून दुर्लक्ष करतात. पण तुम्हाला माहीत आहे का, या दिवशी केलेल्या काही गुप्त सेवा तुमचे संपूर्ण वर्ष बदलू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या कदाचित तुम्हाला कोणीच सांगितल्या नसतील. घरावरून नेमकी कोणती वस्तू उतरवून टाकायची, स्वयंपाकघरात कोणत्या चुका टाळायच्या आणि गुरुवारी आलेल्या या किंक्रांतीचा फायदा करून घेऊन लक्ष्मीला घरात कायमचे कसे टिकवायचे, हे सर्व आपण पाहणार आहोत. व्हिडिओ खूपच खास होणार आहे, त्यामुळे तो शेवटपर्यंत नक्की पहा. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हाला स्वामींचे आशीर्वाद हवे असतील तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ व ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमची एक कमेंट तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणू शकते. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. किंक्रांत म्हणजे काय, पौराणिक महत्त्व सांगते, ऐका. मित्रांनो, संक्रांतीचा सण 3 दिवसांचा असतो: भोगी, संक्रांत आणि किंक्रांत. पौराणिक कथेनुसार संक्रांती देवीने किंक्रासूर नावाचा महाभयंकर राक्षसाचा वध याच दिवशी केला होता. हा दिवस म्हणजे वाईट शक्तींवरील चांगल्या शक्तीचा विजयाचा दिवस आहे. ज्योतिषशास्त्रात याला करी दिन का म्हणतात ते सांगते, ऐका. कारण हा दिवस संक्रमण काळ असतो. या दिवशी वातावरणात नकारात्मक लहरी जास्त असतात, म्हणून याला अशुभ मानून कोणतेही शुभ कार्य टाळले जाते. पण हीच वेळ असते आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर काढण्याची. आता ऐका, मी हे व्ह्यूज मिळवण्यासाठी नाही तर तुमच्या फायद्यासाठी सांगते. उद्या या चुका चुकूनही करू नका. कापाकापी वर्ज. उद्या स्वयंपाकघरात भाज्या किंवा कोणतेही पदार्थ कापणे टाळतात. हे कशाचे प्रतीक आहे? जर जीवनातील संघर्षाचे. केस मोकळे सोडू नका. महिलांनी उद्या केस विंचरून व्यवस्थित बांधून ठेवावेत. केस मोकळे सोडणे हे दारिद्र्याचे लक्षण मानले जाते. 3. प्रवास टाळा. शक्य असल्यास लांबचा प्रवास करू नका. 4. वादविवाद. उद्या गुरुवारी किंक्रांत आहे. जर उद्या तुम्ही घरात भांडणं केली तर पती पत्नींमध्ये वर्षभर खटके उडतात आणि जिथे भांडण तिथे लक्ष्मी कधीच राहत नाही. सकाळी किंवा संध्याकाळी एक भाकरीचा तुकडा घ्या, त्यावर थोडे काळे तीळ ठेवा. हा तुकडा घराच्या मुख्य दरवाजावरून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 7 वेळा उतरवा आणि कोणाचेही पाय पडणार नाहीत अशा ठिकाणी किंवा लांब नेऊन टाका. मागे वळून पाहू नका. यामुळे घरातील नजर दोष आणि करणी बाधा यासारखे प्रकार नष्ट होतात. आता मी आणखीन एक उपाय सांगणार आहे, जो पिठाच्या दिव्याचा आणि गुरुमंत्र आहे. लक्षात ठेवा, उद्या गुरुवार असल्याने कणकेचा एक छोटा दिवा बनवा. त्यात चिमूटभर हळद टाका आणि तो दिवा घराच्या उत्तर दिशेला लावा. हा उपाय तुमच्या प्रगतीचे मार्ग मोकळे करेल. 3रा उपाय सांगते, मीठ आणि पाण्याची सेवा. उद्या घर पुसताना पाण्यात थोडे खडे मीठ टाका. यामुळे घरातील नकारात्मक लहरी शोषल्या जातात.
संध्याकाळी मुख्य दरवाजावर थोडे गोमूत्र शिंपडा. किंक्रांत आणि गुरुवारी आलेला योग. यंदाची किंक्रांत गुरुवारी आली आहे. हा एक सुवर्ण योग आहे. उद्या विष्णू सहस्त्रनामाचे पठण किंवा श्रवण करा. यांच्या घरात, ज्या व्यक्तीच्या घरात सतत पैशाची चणचण भासते किंवा उद्या श्री सूक्त नक्की म्हणावे. किंक्रांतीला आपण जेवढे शांत राहू आणि मानसिक स्मरण करू तेवढी आपली आध्यात्मिक शक्ती वाढते. आपल्या नाशिकमध्ये उद्या गव्हाच्या पिठाचे धिरडे आणि गुळवणी बनवण्याची पद्धत आहे. तुमच्या भागात काय पद्धत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. उद्या शक्यतो शिळ्या भाकरी किंवा बेसनाचे धिरडे खाणे आरोग्यदायी आणि शास्त्रोक्त मानले जाते. तर मंडळी, लक्षात ठेवा, किंक्रांत हा घाबरण्याचा दिवस नाही, तर स्वतःला आणि घराला सुरक्षित करण्याचा दिवस आहे. संयम ठेवा, कोणाशीही उद्धटपणे बोलू नका आणि दिलेल्या उपायांपैकी किमान एक तरी उपाय नक्की करा. श्रद्धेने केलेल्या कामाचे फळ स्वामी नक्कीच देतात. तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे उद्याच्या किंक्रांतीसोबत नष्ट होत आणि तुमच्या घरात आनंदाची मकर संक्रांत सदैव राहो, हीच प्रार्थना. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा, कारण तुमचे एक शेअर कोणाचे तरी नुकसान टाळू शकते. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा माझे चॅनल. जाता जाता पुन्हा एकदा बोला श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री स्वामी समर्थ.